नमस्कार. महाराष्ट्रातल्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, मंडळी, मी सचिन वारुळकर आपल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत करतो. अंकगणित आणि बुद्धिमत्ता एक्झाम UPSC पासून तर कुठलीही असो, सगळ्या परीक्षेला लागू होणारा हा अंकगणित बुद्धिमत्ताचा लेक्चर तुमच्या सर्वांसाठी आहे. माझ्या मागे तुम्हाला एक क्वेश्चन दिसतो. हे दररोज यूट्यूबवर माझ्या याच्यावर असतात, इंस्टाग्रामवर पण असतात आणि माझ्या ॲपवर पण असतात. बघा, एक प्रश्न आहे ज्याच्यात आकृती दिली आहे. आकृतीनंतर पाच आकृत्या दिल्या तर 6वी आकृती काढायची आहे. बघा, याच्यात कसं असतं बघा, की ह्या आकृती काढायची आणि पुढील आकृती जेव्हा चेक करायची असते, याच्यात वेगवेगळे पॅटर्न्स असतात. जसं की मी तुम्हाला पॅटर्न सांगतो बघा. कधी कधी काय होतं, अशा 4 आकृत्या दिलेल्या असतात, बरोबर. आणि 4 आकृत्यांमध्ये इथं इथं काहीतरी दिलंय, इथं काहीतरी दिलंय, इथं काहीतरी दिलंय आणि इथं शोधायचं आहे. एक पॅटर्न असतो की ज्याच्यामध्ये 5 आकृत्या दिल्या आहे, बरोबर. 5 आकृत्या. याच्यातला चेंजेस इकडे आहे, याच्यातला थोडासा चेंजेस इथं आहे, याच्यातला थोडासा चेंजेस इथं आहे. तर या ठिकाणी नेमकं काय येईल? 4 आकृत्यांमध्ये पहिल्या दोघांचा संबंध जो एकामेकाशी आहे तो ह्यांचा कसा असणार आहे हे असतं. 5व्यामध्ये काय, 5 आकृत्या जेव्हा असतात तेव्हा शफल झालेल्या आहे. 6मध्ये कदाचित 2-2चे ब्लॉक असतात, बरोबर. म्हणजे 1चा 2शी संबंध, 3चा 4शी, तो 5चा 6शी कसा आहे. किंवा शफल, पहिल्यातला दुसऱ्यात थोडासा चेंज झाला, दुसऱ्यातला तिसऱ्यात आणखी थोडासा चेंज झाला, तिसऱ्यातला चौथ्यात थोडासा झाला, चौथ्याचा 5व्यात झाला, तर 6व्यात काय होईल येते लक्षात. म्हणून आकृत्या 4 आकृतीवाला, 5 आकृतीवाला आणि 6 आकृतीवाला प्रश्न. त्यातला हा जो प्रश्न दिला आहे हा आहे 6 वाला. 1 2 3 4 5 6. याच्यामध्ये हळूहळू चेंजेस झाला आहे. जसं की बघा, आपण जर फोकस केला, इथला हा C इकडे गायब दिसतो, म्हणून आपला फटकन फोकस जो जाईल, पहिल्या याच्यात फोकस जो जातो तो यसवर. इथली एक डायग्राम क्रॉसमध्ये इथं गेली, इथली डायग्राम क्रॉसमध्ये इथं गेली समोरच्या याच्यात. हा इक्वल टू इथं क्रॉसमध्ये गेला, हा चौकोन इकडे गेला, तर हा स्टार आन्सर फिगरमध्ये या ठिकाणी लागेल. म्हणजेच या सगळ्यांमध्ये स्टार आहे का? नाही, इथं नाही आहे. त्याच्यामुळे एक ऑप्शन कट झालं. एलिमिनेशन मेथडने तुम्ही हे करावं. आता बघा, या ठिकाणी काय येईल हे फायनल झालं, कारण उर्वरित सगळ्या आकृत्यांमध्ये इथं बॉक्स आहे. या ठिकाणी ट्रायंगल येईल हे सुद्धा फायनल झालं, कारण उर्वरित सगळ्यांमध्ये हे ट्रायंगल आहे. आता बघा, इथं जो आहे तो सेंटरला, इथं जो आहे तो सेंटरला. म्हणून हा पण पॅटर्न लक्षात येतो की इथं प्लस येईल, म्हणून हा सुद्धा येणार नाही. आता हा इक्वल टू येईल का, हा आयात येईल. मला वाटतं बघा की ह्या कॉर्नरला कोण येतं, इथं बाण आहे, C आहे, गुणाकार आहे, यस आहे. इथला यस इथं गेला, C गायब झाला, गुणाकारही आहे, बाणही आहे. म्हणजे या ठिकाणी येणारा कोणीतरी नवीन, इथे बघा या ठिकाणी येणारा नवीन, या ठिकाणी येणारा नवीनच होता, ट्रायंगल सुद्धा नवीनच आहे, इथं प्लस पण, म्हणजेच या ठिकाणी येणारा कोणीतरी नवीन असेल, या तिघांमधला नसेल. म्हणजे इक्वल टू हा इथं येणारच नाही जो की या ठिकाणी दिलाय, म्हणून हे पण उत्तर येणार नाही. सो आलं काय आन्सर बघा. म्हणजे काही प्रश्नांना सॉल्व करण्यासाठी त्याच्यामध्ये नेमका पॅटर्न काय चालू आहे आणि त्या पॅटर्नच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. मग आता हे सगळं करत असताना मॅटर करतं ती स्पीड, की तुम्ही किती स्पीडनी तिथपर्यंत पोहोचता, किती स्पीडनी हे गणित सॉल्व करता. याची दुसरी मेथड मी तुम्हाला सांगतो, कारण मी प्रत्येक गणित, मग ते अंकगणिताचं असो, भूमितीचं असो, म्हणजे बीजगणित भूमिती, की आलेखाचं असो, की तुमचं बुद्धिमत्तामध्ये व्हर्बल, नॉन व्हर्बल किंवा ॲनालिटिक्सचं, मी किमान 3 ते 4 वेगवेगळे प्रकार सांगतो. याच्यात दुसरा एक प्रकार असा आहे, पहिले उत्तर बघा, म्हणजे या ठिकाणी काय येईल हे बघायचं आहे. ॲन्सर बघा, ॲन्सरमध्ये
ह्या 3 गोष्टी फिक्स आहेत. म्हणजे बहुतेक चौथं उत्तर येऊ शकतं किंवा कदाचित येणारच नाही. दुसरं एक की मग परत तोच पॅटर्न बघायचा आहे आपल्याला की नेमका हे काय, म्हणजे तुम्ही ॲक्च्युली सांगायचा मला हा मुद्दा आहे की नेमकं किती फास्ट एखाद्या त्यातल्या पॉईंटला पकडता. मग तुम्ही सेंटरचा पॉईंट पकडून चालता का? मग सेंटरला हे आहे, किंवा एखाद्या कोपऱ्यावरचा पॉईंट पकडून चालता. म्हणजे तिथं काय येईल, जसं बघा कोणी कोणी काय करेल, सर इथं इथला सेंटरला गेला, इथला सेंटरला गेला जो आधीच्या फिगरमध्ये नव्हता, इथं जो स्टार आला तो आधीच्या फिगरमध्ये नव्हता, इथं ट्रायंगल आला तो आधीच्या फिगरमध्ये नव्हता, इथं प्लस आला तो इथं नव्हता. म्हणजे इथं चौकोन इक्वल ट्रायंगल आणि हा नसणार आहे, म्हणजे इक्वल नसणार आहे. नंतर तुमचा हा इक्वल नसणार आहे, हॅश आणि हा असू शकतो. बरोबर. मग तुम्ही सेंटरचं शोधाल, इथला सेंटरला, इथला सेंटरला, इथला सेंटरला, म्हणजे इथं प्लस येईल फिक्समध्ये, म्हणजे गुणाकार येणार नाही. सो काही काही लोकांना ह्या 2 जरी बघितले तरी उत्तर येतं. म्हणजे हे तुमच्यावर आहे की नेमकं तुम्ही कोणता पॉईंटला घेऊन चालता आणि मग सामोरे जाता. घेऊ पुढचा प्रश्न. बघा, या लेक्चर सिरीजमध्ये आपण काय करतोय की किमान 5-7 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो रोज रात्री 8 वाजता हे लेक्चर असतं. आपल्या सर्व मित्रपरिवारांना सांगा. आणि सोबतच स्क्रीनवर दिसत नंबरही माझाच आहे, ही ॲपही आहे. सो हा नंबर आणि ही ॲप पटपट डाउनलोड करून घ्या. आकृतीत ताऱ्यांच्या ठिकाणी येणारा अंक कोणता? इथं बघा 43-83 क्लिअर दिसतं की ह्याचं मायनस केलं तर हे उत्तर आहे, या दोघांचं मायनस केलं तर हे उत्तर आहे. बाकी करत नका बसू. या दोघांचं मायनस केलं तर 14 आहे, 26 मधून 4 मायनस केला 22 आहे, 13तून 4 मायनस केला 9 आहे, 9तून 22 मायनस केला, 22 मधून 9 मायनस केला 13, याच्यातून मायनस केला. सगळं गावभर मायनस करत बसू नका. इथं आणि इथं बघितल्याबरोबर इकडे जा की 13तून 8 मायनस केला तर किती राहतं रे? 5. आहे का उत्तर? आहे. त्याच्यामुळे पूर्ण तुम्ही ते चेक करत बसू नका, पूर्ण पाहत बसू नका. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. खूप छान प्रश्न आहे. प्रतिमा ए म्हणजे ही कंप्लीट जी आहे हिच्याबद्दल बोलते. समाविष्ट करणारा पर्याय कोणता? बघा आता हा जो झिगझॅग आहे हा ह्यातल्या कोणत्या याच्यात आहे? बघा इथं याचं टोक थोडं वरती आहे आणि हा खाली आहे, म्हणून इकडे उलट आहे. इकडचा थोडा खाली आहे आणि हा वरती आहे, त्याच्यामुळे 1 नंबरचा आन्सर येणार नाही. 3 नंबर नाहीच नाही, कारण हे जुळलेलं नाही आहे. या ठिकाणी बघा फक्त याच्यावर जर फोकस केला तर हे जवळजवळ इक्वल आहेत, है ना. ना कोणी खाली ना कोणी वर, त्याच्यामुळे 2 पण नाही. सो दिस इज द आन्सर. क्लिअर आहे? 4 नंबरचं उत्तर आहे. आता तुमच्यावर असतं की यार किती फास्ट तुम्ही उत्तर सॉल्व करता, म्हणजे प्रश्न सॉल्व करता. हे बघा प्रश्नचिन्हाच्या ऐवजी कोणता गट येईल यातला? एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. तुमच्या लक्षात आलं का? एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय असं आहे. म्हणजे 2-2 सोडून इकडनं इकडे जात आहे. मग इकडे काय असते? ओ पी क्यू आर एस टी आणि यू, बरोबर असे आहेत. परंतु ह्या दोघांमध्ये काय गॅप आहे? तर यस आणि ह्या यस आणि यू मध्ये हा टी आहे, मग ओ नंतर पी आहे, क्यू आहे, के एल एम आहे, जी ई एफ जी एच, म्हणजे आन्सर फिगरमध्ये आय असेल. बरोबर आहे. सो सगळीकडे आय आहे का? इथं नाही आहे. मग तुमचं काय असेल? आय जे के एल एम एन ओ, म्हणजे आय एल ओ. बरोबर. नाही रिवर्स पाहिजे आहे ना आपल्याला. बरं, म्हणजे आय च्या आधी कोण आहे?
CDEFGHI, तर हे बसते आपलं IFC. आलं का तुमच्या लक्षात? रिव्हर्समध्ये आहे, IFE बसत नाही, कारण E आणि F हे आजूबाजूला आहे. G आणि Eच्या मधात एकच EF आहे, त्याच्यामुळे आन्सरमध्ये आपल्याला त्या दोन दोनचा गॅप लागेल आणि तो पण रिव्हर्समध्ये लागेल. ठीक आहे, येस. चला पुढचा प्रश्न बघू. गुणोत्तर व प्रमाणाचा हा प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पाहिलं की हातपाय लटलट लटलट कापायला लागतात. लटलट हातपाय कापायचा काहीच विषय नसतो. एचं बीशी प्रमाण 2:3 आहे, बरोबर. बघा तुम्हाला कसं काही लोक शिकवताना चुकीचं शिकवतात. बीचं सीसी प्रमाण 5:6 आहे. सीचं डीशी प्रमाण 2:1 आहे, बरोबर. तर ABCD चं प्रमाण एकमेकाशी आणि एचं डीशी प्रमाण काढा. भयंकर कठीण कार्यक्रम. काही काही लोकांना कसं शिकवलं जाते सांगू का? ABCD, मग एचं बीसी प्रमाण 2:3. गंमत लक्षात घ्या आता. नंतर कसं शिकवलं जाते मी बघतो व्हिडिओ, कारण मला माहीत. बीचं सीसी प्रमाण 5:6, सीचं डीसी प्रमाण 2:1. मी मुद्दाम कलरफुल करतोय, 2:1. आणि मग याचा काहीतरी गुणाकार करतात बा. हा 2 असाच्या असा घेतला, 5 अंतरिक 5 तरिक 15 घेतला, साइन दोन्ही 12 घेतला आणि हा 1 घेतला आणि हे आले बा प्रमाण, असं काहीतरी असते. पण मला हे ऑथराईज येत नाही, कारण मला हे जादू टोनाच माहीत नाही. ॲक्च्युली नेमकं आपण काय करतो हे तरी आपल्याला माहीत पाहिजे, है ना. त्याच्यामुळे अशा काही गोष्टींवर, जादूटोण्यांवर तुम्ही काही लक्ष देत जाऊ नका. एकदम सिंपल मेथड सांगू, एकदम सिंपल मेथड. बघा, एचं बीसी प्रमाण 2:3 आहे, एवढंच लक्षात घ्या. मग इकडे एचं बीसी प्रमाण ऑलवेज 2:3 असेल. बघा, एचं बीसी प्रमाण 2:3 असेल, किंवा 4:6 असेल, किंवा 6:9, किंवा 8:12, 10:15. म्हणजेच काय, ए हा ऑलवेज 2च्या पटीत असेल. 2, 4, 6, 8, 10. येते लक्षात. ॲन्सरमध्ये 9 आणि 11 हा कधीच एची व्हॅल्यू असणार नाही, बरोबर. 2 ऑप्शन गेले, म्हणजे आपण एलिमिनेशन मेथड बघतोय. इथं 10 आलं, 10 आलं. मग आता या ठिकाणी 3 हा ऑलवेज, सॉरी, बी हा ऑलवेज 3च्या पटीत असेल. 11 हे 3च्या पटीत नाहीत. तुमच्या लक्षात आलं का? त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार नाही. डोळे लावून हे उत्तर आहे. बाकी पाहूच नका, तुमचा मार्क जाणार नाही, तुमचा मार्क जाणार नाही. येते लक्षात तुमच्या? त्याच्यामुळे जब तक तोडेंगे नाही ना एखादी एग्जाम, तब तक छोडेंगे नाही दादा. तुम्ही त्याप्रमाणे अभ्यासाला लागा, त्याप्रमाणे माझ्यासोबत रोज ऑनलाईन अभ्यास करा. इतक्या स्वस्तात बॅचेस आणल्या आहेत मी. 499 रेकॉर्डेड बॅच आहेत आपल्या, है ना. आणि लाईव्ह पण काही बॅचेस आहेत. बघा पुढचा काय प्रश्न आहे रे. अनिताने अमितकडे निर्देश करत म्हटले. बघा, कोण? अनिता ही अमितकडे म्हणते. ह्याच्या आई म्हणजे अमितची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. आता बघा, माझ्या आईचा एकुलता एक मुलगा कोण? मी. मग त्याच्या आई, यांच्या आईची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे अमितची ही काय झाली? अनिता आईच झाली ना. तर अनिता अमितची कोण आहे? आई. संपला विषय. क्लिअर? एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. असं होतं मंडळी आजचं हे लेक्चर. छान छोटूमध्ये स्मॉल, जाता 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 पंढरीसी.
हा घ्या तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. आणि होमवर्क ह्या नंबरवर द्यायचं आहे. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घड्याळाचा तास व मिनिट काटा एकमेकांना 90 डिग्रीच्या कोनात किती वेळा येतो. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्या नंबरवर मला पहिला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्ही कोणत्या मेथडने सॉल्व्ह केलं ते करा आणि यातलं कोणतं उत्तर असेल ते सांगा. एवढंच बोलून थांबू का? मग मी उद्याच्या लेक्चरला म्हणजे रात्री 8 वाजताच्या लेक्चरला पहिला ते शिकवेल. हे घड्याळाच्या काटे, घड्याळ हे लेक्चर घेऊ आपण. त्यातल्या ह्या घड्याळावर येणारे सगळे पॅटर्न घेऊन घेऊ. ठीक चालते. थांबू. बरं मंडळी, एक अतिशय महत्त्वाचं स्क्रीनवर दिसत असणारी SWLIV किंवा सचिन वारुळकर अशा आपल्या 2 ॲप्स आहेत. ठीक आहे. ह्या 2 वेगळ्या वेगळ्या ॲप आहेत. या दोन्ही ॲपवर मी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हा कंबाईन आणखी जिओग्राफी आणखी रॅपिड फायर म्हणजे स्टँडर्ड GKचे जवळजवळ 10,000 प्रश्न हे वेगळे वेगळे घेतो. जनरली ह्याच्या ज्या फीज आहे 499 आहेत. सो ह्या रेकॉर्डेड बॅचच्या नक्कीच तुम्ही रेकॉर्डेड बॅच जॉईन करा. किंवा याच्या जर लाईव्ह बॅच लागल्या तर वेगवेगळे आहे. जवळजवळ 999 किंवा 1999. लाईव्ह बॅचमध्ये जे 100च लेक्चर होतील ते एवढे भन्नाट होतील की ज्याच्यात सगळं टॉपिक कव्हर होईल. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही काय करा. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. काळजी घ्या स्वतःची, समाजाची. जय हिंद. थँक्यू.